नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के बारे में। हमारे साथ है वरोरा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस के इच्छुक उम्मीदवार राजू चिकटे, जो एक समर्पित समाजसेवी और शिक्षक हैं। वह कई वर्षों से कांग्रेस पार्टी के साथ जुड़े हुए हैं और एक अच्छे विधायक बनने की इच्छा रखते हैं। राजू चिकटे ने समाज सेवा और शिक्षा के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किए हैं। आइए जानते हैं उनके विचार और योजनाएं। वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी असो यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जो तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचलेला आहे अशा कार्यकर्त्याला तिकीट दिली तर इथून तो कार्यकर्ता नक्कीच निवडून येईल। आपण काँग्रेस पक्षाचे खूप जुने असे कार्यकर्ता आहात। विधानसभेच्या वेळेला आपण खूप म्हणजे मेहनत घेतली, लोकसभेच्या वेळेला खूप मेहनत घेतली, या वेळेला आपलं पण नाव समोर येत आहे। कशा प्रकारची तयारी आपली आहे, कशा प्रकारचं जनसंपर्क आपला सुरू आहे सध्या? मी मागील 20 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आहे। मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि माझं कार्यक्षेत्र हे शहरी आणि ग्रामीण दोन्ही आहे। मी बाजार समितीचे सभापती म्हणून कार्य पार पाडलेलं आहे। तसेच यावेळेस सुद्धा मी संचालक म्हणून आहे। माझा ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि तरुण वर्गाशी संपर्क आहे। त्या दृष्टिकोनातून माझी काँग्रेस पक्षाला विनंती आहे की त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यावं। विकासाच्या दृष्टिकोनाने जर बोलत गेलं तर कोणकोणते विकास कार्य लक्षात घेऊन आपण उमेदवारी मागत आहात? काय अजेंडा आपला असणार आहे? मी बाजार समितीचा सभापती असताना शेतकऱ्यांसाठी बैल मृत्यू, शेतकरी मृत्यू यासाठी एक विशेष योजना राबवली आणि शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाऊन मी शेतकऱ्यांना बैल मृत्यूचेच एक वाटप केले। शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या। शेतकरी नैसर्गिक मृत्यू झाल्यास मी सरळ त्याच्या घरी त्याच दिवशी जाऊन त्याला मदत म्हणून, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य म्हणून मी त्यांना बाजार समितीच्या माध्यमातून मदत केली आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून माझे नेहमी प्रयत्न असतात। आता नुकताच लोकसभाची निवडणूक झाली, नगर परिषदेची निवडणूक झाली, आता विधानसभा आहे। त्यात राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना समोर आणल्या, लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या। हे योजना कितपत तुम्हाला चांगल्या वाटतात, म्हणजे कितपत असं वाटतात की हे साध्य होणार? ह्या सगळ्या योजना फसव्या आहे। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहे, परंतु माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे प्रोत्साहनपर कर्ज योजना आणली होती, ज्या शेतकऱ्यांनी दरवर्षी पीक कर्ज भरले यांच्यासाठी एक प्रोत्साहनपर 50,000 रुपयाची योजना आणली होती, परंतु ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही। असे हजारो शेतकरी आहे का त्यांना अजूनपर्यंत 50,000चा लाभ मिळाला नाही। काय सांगणार वरोरा विधानसभाच्या क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला कोणकोणते विकास कामं रखडले आहेत, कोणकोणते विकास कार्याकडे आपले म्हणजे लक्ष असणार समोर, काय सांगणार? सध्या दिंडोरा प्रकल्पाचं काम रखडलेलं आहे। हजारो हेक्टर जमीन घेतली गेली आहे, परंतु अजून तो प्रकल्प पूर्ण झाला नाही। तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा। तसेच वरोरा चिमूर रोड हा 7 वर्षापासून काम चालू आहे, परंतु अजून तो पूर्ण झाला नाही। याच्याकडे मधात आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय नितीनजी गडकरी यांना निवेदन दिलं होतं आणि आता थोडीफार कामाला सुरुवात झाली। तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा। आता विधानसभा निवडणूक लक्षात घेता तिकीट वाटणीचं खूप सारे वेगवेगळे नवीन नवीन उमेदवार समोर येत आहेत, आग्रही आहेत। त्यात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना, उभाठा गट असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष असो, हे पण आग्रही आहे तिकीटसाठी। तर वरोरा विधानसभा क्षेत्र हे अगोदरच काँग्रेसच्या हातात आहेत आणि शिवसेना पण आग्रही आहे, काय सांगणार? ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला त्या क्षेत्रातली तिकीट मिळायला पाहिजे असं महाविकास आघाडीचं धोरण सुद्धा आहे। त्या दृष्टिकोनातून याची सीट आहे ही काँग्रेसलाच नक्की मिळेल आणि इथं काँग्रेसचाच उमेदवार उभा राहून निवडून येईल। यावेळेला येथील जे आमदार होते ते खासदार झालेले आहेत, तर याचा या निवडणुकीला कशा प्रकारचा एक चांगला प्लस पॉईंट राहणार आहे? विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर या खासदार झालेल्या आहेत आणि याचा लाभ विधानसभेत उमेदवारांना मिळेल, कारण यावेळेस महाविकास आघाडीचीच हवा आहे आणि यात लोकसभेत पोचल्यामुळं, त्या खासदार झाल्यामुळं ती हवा विधानसभेपर्यंत चालणार आहे आणि नक्कीच काँग्रेसला याचा फायदा होणार आहे। लोकसभा निवडणूक ही मोठ्या चुरशीची झाली, तर विधानसभा निवडणूक पण अशी होणार का? लोकसभा निवडणूक ही चुरशीची झालीच नाही, एकतर्फी विजय झाला महाविकास आघाडीचा आणि इथं सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवाराचा एकतर्फी विजय होईल।
आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून जे आपले मतदार बंधू, जी जनता, जे कार्यकर्तागण बघत आहेत, त्यांना काय एक आवाहन, काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझी विनंती किंवा नम्र आवाहन आहे की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला यावेळेस उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांनी मागून त्यांना विजयी करून इथे एक महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणावा, एवढीच माझी विनंती आहे.